2 पंचमची मॅच असेल, 1 षटक 5 चेंडूंचा असेल याची नोंद घ्या. पंच सर प्लीज थोडं खेळाडूंना वॉर्निंग द्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 10 बॉलची ही मॅच, अजून पुढे आपल्याला 3 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची. थोडा स्पीडअप घ्या, 6 वाजून गेले. येस थँक्यू सो मच. आवाज ऐकूयात आदित्यजी कदम सर. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. फायनलचा रोमांचक सामना, खतरनाक मॅच आता मी तुमच्या समोर घेऊन आलोय. संस्थापक अध्यक्ष शिवाजी यादव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक. आता आमच्या प्रत्येक प्रेक्षक राजाचा पैसा वसूल होणार आहे. अशी मॅच, असा सामना तुमच्या समोर आम्ही आता घेऊन येतोय. भवानीनगर सर्वे टीम एका बाजूला खेळ करेल, दुसऱ्या बाजूला टीम आहे पनसवाडी 11. या टीमचा खेळ आतापर्यंत टॉपला राहिलाय. बॉलिंग साठी ओव्हर क्रमांक 1 घेऊन अजय दाखल झालाय. 5 बॉल 1 ओव्हर म्हणजे असे 10 बॉल असतील पहिल्या इनिंग मध्ये. विलासदादा सूर्यवंशी या व्यासपीठावरती. मॅचला पण सुरुवात करूयात. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावा किती मिळणार आहेत? 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल नाही दिला जाणार आहे. पृथ्वीने पहिला बॉल खेळला, दुसरीसाठी कॉल हो नाहीये. 1 रनवरती थांबवलंय. निर्णय घ्यावा लागेल. क्षमता प्रत्येकाला ठरवेल या मॅच मध्ये कोणती टीम विजय मिळवणार आहे. पहिल्या बॉलवरती 1 धावा आली आहे. श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रमोद कदम, पीके या नावानं या खेळाडूला जाणलं जातं. दुसऱ्या बाजूला पाटण तालुक्याचं नाव संपूर्ण साता पलीकडे नेणारा खेळाडू पृथ्वीराज यादव. बॉलर निघालाय. या बेचा चेंडू वेगानं हाताळलाय. तुमच्या गोलंदाजीला वेग असणं महत्वाचं नाहीये, टप्पा अचूकता सगळं काही इम्पॉर्टंट राहील. सन्माननीय आदरणीय विलासदादा सूर्यवंशी साहेब यांचा या स्पर्धेमध्ये आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय. आणखी एक चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. यावेळेस धाबा किती मिळणार आहेत? 1च मेल. 1 रनवरती थांबवलंय. 1च रनवरती थांबावं लागेल आणि 1 रन धावफलक जाऊन पोहोचेल 2 वरती. 2 धाबा. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी आहेत. बॉलर निघाला. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू खतरनाक सिक्सर. पृथ्वी यादवचा क्लास आहे. रिप्ले पहा, रिप्ले दाखवला जाईल. अप्रतिम फटका रिप्ले दाखवला जातोय. बॉलर निघाला. त्यानंतर पृथ्वीराज बसला, वाकला, मग ठोकला. आणखीन एक अप्रतिम सलगचा दुसरा लांबलचक. भाऊ शोधून आणावा लागेल. फायनल मॅच मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये पलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 14 रन आहेत. पृथ्वी यादव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची चर्चा केली जाते तो सध्या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय. खतरनाक स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही टीमला मी विनंती देईन. शेवटची ओव्हर ती 5 चेंडूची. 5 चेंडू हाताळायचे आहेत. शुभम आलाय ओव्हर क्रमांक 2 घेऊन. युवा गोलंदाज. दुसऱ्या बाजूला प्रमोद आहे. भवानीनगर सर्वे टीमचा हा खेळाडू. बॉलर सज्ज होईल. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावातले. बॉलर निघेल. रोमांचक मॅच. पाटण तालुका क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक संघ, या 2 टीमची मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू थोडा बाहेर राहिला. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला म्हणजे 1 धावा मी टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. 15 धावा, 15 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा तर खेळ संपलाय. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 5 बॉल. आमचा प्रत्येक प्रेक्षक राजा वेळ काढूनच दाखल झालाय बॉस चषकला. आपले मनापासून सरचे स्वागत. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू यॉर्कर आहे. यावेळेस पाहिलं तर काय होणार आहे? मोये मोये. यावेळेस डोक्याची घंटा. पृथ्वी या मॅच मध्ये माघारी निघालाय.
ही खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळतीये पृथ्वी यादवच्या माध्यमातून. वा वा वा. यानंतर तयार राहा पश्चिम महाराष्ट्र तालुका हब मधून 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. आपण तयार राहा आणि आम्ही कॉल देईन. 2 गाव 1 टीम. पिंटू दादा 11 करजोशी 5 स्टार मराठेवाडी. दोन्ही टीम्स तयार राहा. यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत. खतरनाक थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. 1 बॉलचा खेळ पूर्ण झाला. प्रथमेश सध्या आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 15 धावा. शेवटचे 4 बॉल कशा पद्धतीने हाताळले जातील. बॉलर सज्ज होईल. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं काय आहे हे बॉल चषक मध्ये पाहताय. बॉलर सज्ज. या बेचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एका रनवरती थांबवलंय का? होय थांबवलंय. दुसरी धावेसाठी कॉल नाही देणार आहेत. थांबावं लागेल. आहे क्षमता, आहे स्ट्रॅटर्जी. प्रमोद कदम म्हटलं तर या टीमचा मोठे फटके खेळणारा खेळाडू. सध्या आता स्ट्राईक एंडला खेळी करेल. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावा. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे बाकी आहेत 3 बॉल. प्रमोद कदम कशा पद्धतीने खेळी करेल हेही पाहायचं आहे. बॉल चषक. शांतता, संयम सगळं काही फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. फायनलचा थरार. बॉलर निघाला. यावेळेस दांडी 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 गुल. प्रमोद कदम. बॅटर होईल गॉन. बॅक टू द डक आउट. जावं लागेल माघारी. नवीन बॅटर या लगेच. फिल्डिंग करणारी टीम मीटिंग करू नका. पहिल्या ओव्हर मध्ये प्रत्येकाला वाटलं की भवानीनगर सळवे संघ 30 ते 35 पर्यंत जाईल, पण नाहीये. फणसवाडी संघ. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासालेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. वा. फणसवाडी 11 या टीमचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि आता बॅटिंग साठी नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 22 ते 23 पर्यंत पोहोचावं लागेल. तीन बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 5 बॉलची ओव्हर आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळेचा बॉल वेगानं हाताळलाय. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय म्हणजे आता 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. आता एक लास्ट बॉल आहे. 16 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. खतरनाक. अमित दादा या मॅच मध्ये विचार केला तर प्रत्येकाला वाटलं की टीम 30 ते 32 पर्यंत पोहोचेल, पण दुसऱ्या बाजूला फणसवाडी 11 ने कमबॅक केलाय. याला बोलतात कमबॅक करणं. खतरनाक. फायनल मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते रोमांचक सामना. अप्रतिम आहे. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. यावेळेस पाहिलं तर 100% देणं तुमच्या हातात आहे. तोपर्यंत बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडं 6 धावा देऊन जाईल. टार्गेट सेट केलंय 22 धावा. 23 करायचे. 23 चं टार्गेट आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला. चला लगेच. हॅलो. एक मधुर संगीत आपण लावणार आहोत. दुर्गेश शिंदे यांच्या माध्यमातून शिवा बॉस यांसाठी एक छोटंसं वाढदिवसाचं गिफ्ट आहे. एक मधुर संगीत
बॉसच्या नावानं पाटणचं दिलदार व्यक्ती महत्व, ज्या व्यक्तीनं पाटण तालुक्याचं क्रिकेट खूप मोठं केलं, संपूर्ण पाटण तालुक्या नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा केली जाते बॉस. सुमधुर संगीत ऐकलत. दुसऱ्या नावाच्या दिशेनं जाऊयात. टार्गेट आहे जिंकण्यासाठी 23 करायचे. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रमोद तयार. पहिला चेंडू सरळ बॅटनं केलाय. धावा किती मिळणार आहेत यावेळेस? पाहिलं तर एक धाव मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय. धावतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवरती 2 रन. आता पाहिलं तर 2 धावा पहिल्याच बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल? एका बाजूला अजय आहे या टीम कडून, दुसऱ्या बाजूला अक्षय आहे. या टीमची येवन जोडी सकाळपासून प्रत्येक रसिक माय बापानं पाहिली आहे. 9 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 21. मॅच बनवली जाईल का? टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारा हा गोलंदाज प्रमोद कदम. पिंटू दादा 11 निर्णय कळवायचा आहे प्लीज. पिंटू दादा 11 या टीमने बॅटिंग घेतली आहे. या बॉलवरती 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 3 धावा धाव पलकावरती पाहायला मिळतात. फायनलची खतरनाक मॅच भवानीनगर सळबे. आतापर्यंत पाहिलं तर धाबा खर्च केले 3. स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीम. जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 20 धाबा करायचे आहेत. केल्या जातील का 8 बॉल मध्ये 20? हेही पाहावं लागेल. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली कामगिरी चालू आहे प्रमोद कदमची. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. बॉलर सज्ज. या मॅचचा चेंडू खेळलाय सरळ बॅटनं. फिल्डर येणार आहे. स्टॉप केला जाईल का? दबाव आहे. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल नाहीये. अपील करण्याचा प्रयत्न. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. आणि या एका धाब्याने फलक 4चा आकडा गाठतोय. 4 धावा. धर्मदादा तुमच्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे. ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच यायचं मैदानामध्ये, याची नोंद घ्या. या मॅचचा बॉल काय होईल यावेळेस? पंच बोलतायत. चेक करायचं आहे. पंच बोलतायत. OUT आउट. बॅटर गॉन होईल. लाईन वरती बॅट असून उपयोग नाहीये. क्रॉस व्हायला पाहिजे होत. चला नवीन बॅटर धाबत या. फणसवाडी 11 भवानीनगर सळबे मास सोडायला तयार नाहीये. खतरनाक मॅच. 7 बॉल मध्ये आता 19 करायचे आहेत. एक चांगला फटका खेळावा लागेल फणसवाडी 11 ला. आतापर्यंत पलकावरती धाबा 4 तुम्हाला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. मेहनत करावी लागेल. संघर्ष करावा लागेल. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नाही. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. यावेळेचा चेंडू आणखीन एक विकेट. बॅटिंग करत असताना फणसवाडी 11 टीमला दुसरा धक्का. बॅटर होईल गॉन. नवीन बॅटर लगेच या. येणारे 5 बॉल आणि आता विजयासाठी 18 रनची गरज आहे. 5 बॉल मध्ये 18 करायचेत. केल्या जातील का? फायनल मॅच मध्ये बॉस चषक मध्ये बॉस चषकचा रेकॉर्ड आपण पाहिलं तर कोणाच्या नावावरती होईल हेही पाहावं लागेल. काय चेंडू हाताला. बुंदा बॉल. क्रिकेटचा देव देखील या चेंडूला आतापर्यंत नतमस्तक झालाय.
अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली प्रमोद कदमच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 घेऊन कोण येईल? पृथ्वी यादव ऑलराऊंडर खेळाडू या पाटण टेनिस क्रिकेटचा. येणारे बॉल 5 आहेत. 18 धावेची गरज आहे. भवानीनगर सळबे की फणसवाडी 11 कोणत्या टीम कडे मॅच जाईल? फायनल मॅचचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. या मॅचचा बॉल वेगाने हाताळलाय पृथ्वीनं. पडल्यानंतर काटा बदलेल, कोण बदलणारी गोलंदाजी आतापर्यंत या पृथ्वीच्या माध्यमातून हाताळताना प्रत्येकाने पाहिलंय. ओ द बॉल यार, आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढणं म्हणजे गोलंदाजी. हे चालू आहे सध्या. 4 बॉल 18ची गरज. 3 मोठे फटके खेळावे लागतील. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. या मॅचचा चेंडू थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे एक धाव मिळणार आहे. ती आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. चार मध्ये करायचे 17 धावा. बॉलर निघालाय पृथ्वी यादव. चांगला चेंडू थोडा बाहेर राहिलाय. आणखी एक व्हाईट बॉल सलगचा दुसरा तुम्हाला येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 16 करायचे 16 धाबा 4 चेंडू अशी गरज आहे या मॅच मध्ये. फणसवाडी 11 ला भवानीनगर सळबे दुसऱ्या बाजूला. या मॅचचा चेंडू वेगाने हाताळलाय. भरपूर वेग आहे. प्रचंड वेग असणारा गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. या मॅचचा बॉल चांगला चेंडू 7 धाबा 2 लॉस. आता शेवटचे 2 हाताळायचे 2 मध्ये गरज आहे 16 धाब्याची. पृथ्वीराजचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये प्रमोद कदमचं खतरनाक मॅच. बॉस चषकचा मान कोणाला मिळणार आहे? बॉस चषक वरती नाव कोण कोरणार आहे? या मॅचचा चेंडू खेळलाय आडव्या बॅटनं. 1 रन मिळेल. जागा सोडली आहे तोपर्यंत पोहोचणार आहेत का? पोहोचलेत. आता 1 बॉल बाकी आहे आणि एका बॉल मध्ये आता गरज आहे 15 धाब्याची. 15 धाबा. बॉलर निघालाय. या मॅच पाहिलं तर बॉस चषक 2026 चा तालुक्यामधून फायनल मध्ये विजय मिळवणारा संघ भवानीनगर सळबे टीम. वा, हार्ड लक बॅड लक. फणसवाडी 11 तुमचा एक हे प्रत्येकाला आवडला. फर्स्ट प्राइज भवानीनगर सळबे. सेकंड प्राइज टीम आहे आपण पाहिलं तर फणसवाडी 11. थर्ड प्राइज बागदादी बी गोशेटवाडी. तिन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बोलो, चला बोलवा.